महत्वाची बातमी, मवियाच्या 22 ते 23 आमदारांनी स्वतःहून युतीला मतदान केलं असं सामंत यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसच्या नेतृत्वावर काँग्रेस आमदारांचा विश्वास नाही असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे गटातील आमदारांचाही उद्धव ठाकरेंवर विश्वास नाही असं वक्तव्य केलेलं आहे उदय सामंत यांनी। नार्वेकर 23 मतांपर्यंत कसे गेले ही आत्मचिंतनाची बाब आहे असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय। महत्वाची बातमी आपण पाहताय। ज्या पद्धतीनं काल महायुतीला यश मिळालेलं आहे, कसं बघता याच्याकडे? महाविकास आघाडीची मतं या ठिकाणी फुटलेली पाहायला मिळत आहेत। मी सुरुवातीपासून सांगत होतो की 9 उमेदवार जे महायुतीचे आहेत हे फार मोठ्या फरकानं पहिल्या फेरीमध्येच निवडून येतील। त्याच्यातले 8 उमेदवार हे पहिल्या फेरीमध्ये निवडून आले, दुसऱ्या फेरीमध्ये सदाभाऊ खोत निवडून आले आणि तिसऱ्या फेरीमध्ये मिलिंद नार्वेकर निवडून आले। परंतु 3 पैकी 1 उमेदवार महाविकास आघाडीचा पडलेला आहे। त्याच्यामुळे लोकसभेला खोटा नरेटिव्ह सेट करून मतं मागण्याचा जो धंदा काही लोकांनी उघडलेला होता त्याला काल चपराक बसली आणि काल सकाळी 9 वाजता जी पत्रकार परिषद झाली होती, आम्हाला कुठेतरी जावं लागेल, ती आता कुठं जाणार आहेत? त्याच्यामुळे मतं काही 1-2 फुटली नाहीत। भाजपचा आकडा 105 वरनं 118 वर गेलाय, आमचा आकडा 5 न वाढलाय, एनसीपीचा आकडा 4 न वाढला। याचा अर्थ 20 ते 22 मतं फुटलेली आहेत। याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या आमदारांचा विश्वास नाही, उभाटाच्या नेतृत्वावर उभाटाच्या आमदारांचा विश्वास नाही आणि शरद पवार साहेबांच्या आमदारांचा त्यांच्यावर विश्वास नाही। त्याच्यामुळे मताची जी संख्या आता आजपासून सुरू होईल, घोडाबाजार झाला, हे झाला, ते झाला, पण यात काही तथ्य नाही। स्वतःहून 22 ते 23 आमदारांनी महायुतीला मतदान केलेलं। उभाटाची 16 मतं असताना, काँग्रेसची मतं फुटलेली असताना 10 मतं, मिलिंद नार्वेकर हे 22 पर्यंत कसे गेले ही आत्मचिंतनाची बाब आहे। तो आम्ही विचार करू, पण नक्की त्यांच्या मागे कुठलीतरी अदृश्य शक्ती होती म्हणून ते गेले। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।